शेतकरी बांधवांनो, PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, PM किसानच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये आता या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। पण ते पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी आणि काही निकष पूर्ण करणे गरजेचं आहे, बंधनकारक आहे। जर तुम्ही ते काम पूर्ण केलं नाही तर तुम्हाला 24व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागू शकते। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण की सविस्तर माहिती तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, देशातील कोट्यावधी अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 24व्या हप्त्याबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। केंद्र सरकारकडून योजनेचा पुढील हप्ता हा 2000 रुपयांचा हप्ता ऑक्टोबर 2026 मध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाण्याची दाट शक्यता आहे। नुकताच 23वा हप्ता 20 जून रोजी देशभरातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या जमा झाला असून आता कृषी विभागाकडून पुढील हप्त्यासाठीची प्रशासकीय तयारी युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे। मात्र तांत्रिक त्रुटींमुळे ऐनवेळी हप्ता रोखला जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांना काही अनिवार्य कामे त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। मित्रांनो, अखेर हा हप्ता कधी जमा होणार तर PM किसान योजनेच्या नियमानुसार सरकार दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांना 2000 रुपयांची आर्थिक मदत पुरवते। वर्षातून एकूण 6000 रुपये 3 टप्प्यांमध्ये दिले जातात। 23वा हप्ता जून महिन्यात मिळाल्यामुळे पुढील 24वा हप्ता ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2026 दरम्यान कधीही होऊ शकतो। अद्याप याची अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी प्रशासकीय पातळीवर त्याची तयारी सुरू झाली आहे। या चुकांमुळे थांबू शकतात मित्रांनो या PM किसानच्या 24व्या हप्त्याचे पैसे। अनेक शेतकरी सर्व निकष पूर्ण करूनही केवळ तांत्रिक त्रुटींमुळे लाभापासून वंचित राहतात। जसे की सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी EKYC करणे बंधनकारक आहे। ही प्रक्रिया अपूर्ण असल्यास खात्यात पैसे पाठवले जात नाहीत। तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे आणि त्यावर NPCI मॅपिंग सक्रिय असणे आवश्यक आहे, कारण PM किसानचा निधी केवळ आधारित पेमेंट पद्धतीनेच पाठवला जातो। तुमच्या नावावर असलेल्या शेतीयोग्य जमिनीचा सातबारा उतारा आणि महसूल विभागाची नोंद तुमच्या PM किसान पोर्टलशी लिंक असणे गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला EKYC घरबसल्या करायची असेल तर ते कशी करावी थोडक्यात आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, शेतकरी PM किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः मोबाईलद्वारे ही प्रक्रिया विनामूल्य तुम्ही करू शकता। त्याची प्रोसेस काय आहे तर सर्वप्रथम पोर्टलला भेट देऊन PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जा। होम पेजवर उजव्या बाजूला असलेल्या EKYC या पर्यायावर क्लिक करा। तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि सर्चवर क्लिक करा। तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका आणि गेट OTP वर क्लिक करा। मोबाईलवर आलेला 4 अंकी OTP टाकून सबमिट करा। यानंतर गेट आधार OTP वर क्लिक करा आणि आधारकडून आलेला 6 अंकी नवीन OTP टाकून सबमिट फॉर ऑथेंटिकेशन वर क्लिक करा। नंतर स्क्रीनवर EKYC इज सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज येईल। याचा अर्थ तुमची EKYC पूर्ण झाली आहे आणि PM किसानच्या 24व्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहणार नाहीत। तुमच्या अर्जात काही चूक किंवा काही त्रुटी आहे का ते जर तुम्हाला तपासायचे असेल तर त्या संदर्भात देखील आपण थोडक्यात जाणून घेऊयात। मित्रांनो, PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला होम पेजवर खाली स्क्रोल करून नो युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचे आहे। तुमचा नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आणि स्क्रीनवर दिसणारा कोड टाका। यानंतर गेट डेटावर क्लिक करता तुमचा संपूर्ण अर्ज समोर उघडेल। तिथे एलिजिबिलिटी स्टेटस या पर्यायावर क्लिक करून खालील 3 गोष्टी तपासा मित्रांनो, जसे की नंबर 1 लँड सीडिंग समोर येस असणे गरजेचं आहे। नंबर 2 EKYC स्टेटस समोर येस असणे आवश्यक आहे। नंबर 3 आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस समोर येस असणे बंधनकारक आहे। या जर तिन्हीपैकी कोणत्याही एका पर्यायावर नो किंवा लाल रंगाची खूण असेल तर समजावे की तुमच्या अर्जात त्रुटी आहे। ही त्रुटी असल्यामुळेच तुमचा पुढील 2000 रुपयांचा हप्ता अडकू शकतो। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमचा येणारा 24वा हप्ता हा जो आहे हा रखडणार नाही। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।